तर हे फार स्ट्रेंज आहे की असं का, पण एकतर मानेचे जे नसं असतात त्याच्या थोडा सप्लाय डोक्यापर्यंत असतो. दुसरा, मानेचे आपले जे स्नायू असतात त्याचे पण कनेक्टिव्हिटी डोक्याच्या पाठीमागे हा जो हाड असतो ज्याला म्हणतो मेस्टॉइड, तिथे त्याची कनेक्टिव्हिटी असते, म्हणजे तिथे त्याचा अटॅचमेंट असतो. आपले मानेचे जे आतमध्ये जे नसं असतात, सर्वाइकलचे नर्व्स असतात, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डोक्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे की जर ती नस दाबली गेली असेल किंवा नसांमध्ये स्वेलिंग आली असेल, सूज आली असेल, इन्फ्लेमेशन आलं असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा मागच्या ऑक्सिपिटल आणि पॅरायटल रिजन हे जे आपण भाग म्हणतो, तर तिथे आपल्याला त्रास होऊ शकतो. डोकं दुखल्यावर आपल्याला स्ट्रेस होतो. स्ट्रेसमुळे आपली पित्ताचे प्रमाण वाढतो. पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला वॉमिटिंग किंवा बाकीचे ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी, त्याच्याशी रिलेटेड जे सिम्पटम्स असतात ते वाढतात. आपल्याला असं वाटतं की आपल्याला ॲसिडिटी वाढते, आपल्याला उलट्या जास्ती होतात आणि डोकं पण दुखते, सो हे टाईपच्या मायग्रेन आहे. पण जसं मी सांगितलं की हे मायग्रेनचं मूळ कारण जो आहे तो आपले मानेचे नसाच्या दाब त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होतो. रॅदर दॅन फक्त गोळ्या घेणं, त्याच्यावर जास्ती चांगला उपचार आहे फिजिओथेरपी, व्यायाम करणे आणि स्ट्रेस लेवल कमी करणे. तर जर तुम्हाला मायग्रेन असेल तर फक्त तो काहीतरी डोक्याच्याशी रिलेटेड इश्यू आहे किंवा मेंदूशी रिलेटेड इश्यू आहे असं समजून गैरसमज करू नका. तुम्ही एक स्पाईन स्पेशलिस्टला दाखवा, ते तुम्हाला व्यवस्थित ॲडवाईस देतील. धन्यवाद.